नाश्ता झाला. हा. काय काय खाल्लं? काय म्हणजे कांद्याची पात, हम्म. चपाती, अजून दुसरं नाही काय. दुसरं काय नाही का? हा हा. बर. ते खाल्लं काजू, बदाम. अजून काय खाल्लं? पिस्ता खाल्ला ना? काजू, बदाम, पिस्ता हा खाल्लं की. खाल्लं ना? हा. बघा मित्रांनो, आमच्या आजीचा रोज डाएट असतो काजू, बदाम, पिस्ता, तिला खारी, खोबरं, खजूर आणि पालेभाज्या, फळं हे असे मी वेगवेगळे तिला पदार्थ दिला असतो. तिला म्हणजे खायला देत असतो पदार्थ. यांनी काय होतं म्हाताऱ्या माणसाला जर तुम्ही म्हणजे प्रथिने किंवा सीड्स किंवा त्यांना वेगवेगळं जर त्यांना प्रोटीन्स दिलं, तर त्यांच्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. त्यांची बुद्धी वगैरे चांगली वाढते. आणि आपल्या शरीरामध्ये जे काही महत्वाचे अवयव आहेत, मेंदू आहे, हृदय आहे आणि किडनी आहे. ह्या तीन इंद्रियांची जर काळजी घेतली ना आपण ना, तर आपण 100 वर्ष जगू शकतो. हं. त्याचप्रमाणे डोळ्याची सुद्धा काळजी घ्यायचं. डोळा जर तुम्हाला एकदम छानपैकी पाहिजे असेल किंवा डोळ्याचा दृष्टिकोन जर चांगला पाहिजे असेल, तर तुम्ही गाजर हे चांगलं खावा. आणि किडनी एकदम छान पाहिजे असेल तर किडनीचं साम चांगलं पाहिजे असेल तुम्हाला तर पाणी जास्त प्या तुम्ही. गाजर खावा, पाणी जास्त प्या. हृदयासाठी आहे ना बाहेरचं फास्ट फूड वगैरे काय खाऊ नका, तेलकट तुपकट खाऊ नका. जी काय असेल फळे, पालेभाज्या एकदम खावा. एकदम म्हातारा माणूस एकदम छान राहतो. म्हाताऱ्या माणसाचा डाएट असा ठेवा, त्या म्हाताऱ्या माणसाला तुम्ही चहा अजिबात देऊ नका. म्हाताऱ्या माणसाला. त्या म्हाताऱ्या माणसाला तुम्ही दूध द्या वाटलंस तर प्यायला. दूध दिल्यानंतर पाणी जास्त प्यायला द्या आणि फळभाज्या जास्त खायला घाला. बघा तुम्ही हे करून बघा. म्हातारा माणूस एकदम म्हणजे एकदम मस्तपैकी, एकदम छानपैकी म्हातारा माणूस आपलं हे करू शकतो. म्हणजे चांगला चहा प्यायल्यामुळं म्हाताऱ्या माणसामध्ये खूप मोठं म्हणजे पित्ताचं प्रमाण खूप वाढतं त्यांच्यामध्ये. त्यांना ह्या वयामध्ये इम्युनिटी बूस्टचे पदार्थ द्या. संत्रा, मोसंबी याच्यामध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना संत्रा, मोसंबी हे जास्त प्रमाणात त्यांना द्या आणि फळं त्यांना द्या. म्हाताऱ्या माणसात ह्या वयामध्ये काय होतं मित्रांनो, त्या वयामध्ये त्यांना फळं, पालेभाज्या जर दिल्या ना, त्यांचं हाडं मजबूत होतील, त्यांच्या शरीरामधले अवयव एकदम मजबूत होतील. मित्रांनो, म्हाताऱ्या माणसाला आता विचार करा तुम्ही, म्हाताऱ्या माणसाची हाडं कमजोर झाल्यामुळं किंवा त्यांचे अवयव कमजोर झाल्यामुळं त्यांचं हळू त्यांचं म्हणजे गळाटपणा म्हणतात किंवा कमजोर होतात ते. पण त्यांना जर आपल्याला बूस्ट करण्यासाठी संत्रा द्या, पालेभाज्या द्या, फळे द्या, त्यांना वेगवेगळे पदार्थ त्यांना खायला द्या. त्या शरीरामध्ये एनर्जी जास्त प्रमाणात त्यांच्या शरीरामध्ये येते. कारण का? त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी जास्त राहण्यासाठी आणि आता कसं आहे उन्हाळा लागलाय मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये म्हाताऱ्या माणसाला जास्तीत जास्त पाणी प्यायला द्या तुम्ही. कारण पाणी ही आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात चांगला घटक आहे. कारण फ्रीमध्ये मिळतो. त्याला काय पैसे द्यावे लागत नाही, काय नाही. पण म्हाताऱ्या माणसाला जास्तीत जास्त पाणी प्यायला द्या मित्रांनो त्या वयामध्ये. आणि फळे, पालेभाज्या, संत्रा, मोसंबी, काजू, बदाम, पिस्ता ही जास्त त्यांना खायला घाला. बघा त्यांची तब्येत कशी सुधारते आणि त्यांच्या तब्येतीमध्ये एकदम सुधार होते. बघा तुम्ही करून. थँक यू.